विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई 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 जय विठोबा रखुमाई 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 विठोबा 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 कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे आवाज दे थोड़ा जय जय राम कृष्ण जरा जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय 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 जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळशीहार गळा काशे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर तुळशीहार गळा काशे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर येचे ध्यान आवडे निरंतर येचे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणी मकर
कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे कंठी कौस्तुभ मने विराजित कंठी कौस्तुभमणे विराजित कंठी कौस्तुभमणे विराजित तुळशीहार गळा काश पितांबर तुलसीहार गळा काश पितांबर तुळशीहार गळा काश पितांबर तुलसीहार गळा काश पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 पाहिन श्रीमुख आवडी पाहिना श्रीमुख आवडी पाहिना श्रीमुख आवडी तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 पाहिन श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळशीहार गळा काशे पितांबर तुळशीहार गळा काशे पितांबर तुळशीहार गळा काशे पितांबर तुळशीहार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान बार माये जय जगोबार गोपाल माये गोपाल कुमाई जय विठोबार कुमाई गोपाल कुमाई 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 सर्वांनी टाळी वाजवून भजन करायचं सर्वांनी सर्वांनी एक एक टाळी टाळी वाजते पण भजन चालू नाही तुमचं सारांचे हे सार टाळी आणि नामचिंतन एक साथ दोन्ही विठ्ठल बोला बोला विठ्ठल सारांचे हे सार हा सारांचे हे सार शरणांगता यम किंकर उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम विठ्ठल 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 बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जिवे भावे ऐका 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 हा रिदम रिदम स्वतः भगवान परमात्मा सांगतात त्या असणाऱ्या ईश्वराचं नामचिंतन का करायचं श्री नामदेवरायांना उद्देशून स्वतः भगवान परमात्मा बोलतात ऐका त्यांचे वाक्य नामचिंतन का करायचं देव गुज सांगे पंढरीसे यारे आवाज द्यायचा बेस नका देऊ मला ट्रबल द्या फक्त देव गुज सांगे पंढरीसे यारे विठ्ठल प्रेमे चित्ती घ्या रे नाम माझे फायदा काय होईल काया वाचा मने दृढ धरा जेवे विठ्ठल विठ्ठल सर्वस्वी मी चालवी भारत्यांचा विठ्ठल विठ्ठल मी तयापासी पांडवा हरपला निवसावा जेतना मघोष बराबर करती ते माझे विठ्ठल 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 विठ्ठल
झालं गेन वाला गेन रिपीट सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कठेवरी कटावरी ठेवूनिया तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंटिकौस्तुभ मने विराजित तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान विठ्ठल 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 विठाल 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 हलो विठाल विठाल हला विठाल चैतन्य महाराज विठ्ठल विठ्ठल सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर सिस्टीम आहे काही अडचण नाही बघा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कठेवरी किंवा कटावरी ठेवूनिया तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्तरी सकल सकल सज्जनांच्या मांद्याळीमध्ये चिंतन सवेकरिता मी आपल्यासमोर ठेवलेला अभंग आहे हा अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबर यांचा असून हा अभंग 4 चरणांचा आहे आणि या अभंगाच्या द्वारा श्री संत जगद्गुरु तुकोबर आहे भगवान परमात्म्याच्या रूपाचं वर्णन करता करता रूप निर्देश मंगल रूप आज या अभंगातून साधण्याचा प्रयत्न करतात विठ्ठल विठ्ठल कार्य कोणतंही असू द्यात कार्याच्या प्रारंभी मंगल साधलं जावं आणि म्हणून मंगलाचा हा अभंग मला वाटतं की सर्वांच्या पाठ असणारा आजचा अभंग सर्वांच्या पाठ असणारा हा अभंग मी आपल्या समोर सेवेकरिता ठेवलेला आहे फारसा काय हा अभंग अवघड नाही अतिशय सोपा अभंग आहे मला असं वाटतं की हा अभंग आपल्या सर्वांच्या पाठ असला पाहिजे असेलच असं मी गृहीत धरतो बरोबर आहे की नाही सर्वांच्या पाठ आहे की नाही अभंग कोणता अभंग आहे सुंदर ते ध्यान आहे की नाही हा अभंग सर्वांच्या पाठ असला पाहिजे नसेल एखाद्याचा पाठ तर सर किमान कानपाठ तरी असेल म्हणजे कानावून गेला असेल 39 वर्ष पारायण झाले म्हणजे कानावून अभंग गेलेलाच असेल ना कानपाठ तरी असेल किमान एखादा म्हणे आमचा पाठही नाही आमच्या कानावून गेलेलं नाही तर मी प्रामाणिकपणे तुमची त्यांची माफी मागून बोलतो की त्या व्यक्तीला या महाराष्ट्रामध्ये राहण्याचा नैतिक अधिकार मुळीच नाही ज्याचा आजचा अभंग पाठ नाही
आणि ज्यांचा कानपाठ सुद्धा नाही, त्या व्यक्तीला महाराष्ट्रामध्ये राहण्याचा नैतिक अधिकार अजिबात सुद्धा नाही. त्याने काय करायचं, आजचं कीर्तन होईपर्यंत थांबू द्या सर, एक श्रोता कमी होईल आपला. आजचं कीर्तन होईपर्यंत त्यांनी इथं थांबावं आणि कीर्तन संपल्यानंतर त्याने आपली पिशवी भरावी आणि सरळ पाकिस्तानाकडे निघून जावं. गरज नाही तुमची आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि त्या जगद्गुरु तुकोबारांच्या अभंग संहिता, अभंग गाथीतील जर दुसऱ्या क्रमांकाचा अभंग जर हा कोणाच्या पाठ नसेल तर त्या व्यक्तीला महाराष्ट्रामध्ये राहण्याचा नैतिक अधिकार अजिबात नाही. हा एकदम सोपा आणि सुंदर अभंग आज सेवेकरता घेतलेल्या अभंगाचं पहिलं चरण सुद्धा सुंदर आहे. आज पहिल्या दिवसाच्या मानाने जमलेले सगळे श्रोते सुद्धा सुंदर आहेत. मृदंगाचारी हरिभक्तीपरायण आमचे भागवतजी महाराज सुंदर आहेत. त्यांचे मृदंगाचारी हरिभक्तीपरायण आमचे दीपकजी महाराज तेही सुंदर आहेत. हार्मोनियम वादक आमचे हत्तीकर महाराज आणि दुसरे मला वाटतं सुतार मिस्त्री, बरोबर आहे ना, सुतार मिस्त्री दोन्ही हार्मोनियम वादक तेही सुंदर आहेत. आमचे पाठीमागं माझ्या उभे असणारे आमचे चोपदार साहेब खवळे महाराज तेही सुंदर आहेत, ठीक आहे. आमच्या इथून ते इथपर्यंत सर्व आमच्या माझे मित्र हरिभक्तीपरायण हरिभाऊ अमरापूरकर महाराज यांचे सर्व हे विद्यार्थी वृंद हे सुद्धा कसे आहेत, सुंदर आहेत. गायनाचारी हरिभक्तीपरायण आमचे भाऊसाहेब महाराज, आमचे हरिभाऊ महाराज ते सुद्धा सुंदर आहेत. त्यांचं गाणं सुद्धा सुंदर आहे. हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज शिंदे तेही सुद्धा सुंदर, बरोबर ना, चाललंय ते बरोबर आहे का? मग आले नाही तर मग असू द्या ना, हेच माझ्यासाठी निवृत्ती महाराज. माझी काय चूक आहे त्यात, मला जे पत्रिकेमध्ये बघायला भेटलं ते खरं. व्यासपीठ संचलित हरिभक्तीपरायण भाऊसाहेब महाराज यादव आणि त्याचबरोबर सुभाष भाऊसाहेब महाराज यादव काका आणि सुभाषजी महाराज यादव तात्या असा सर्वांच्या असं व्यासपीठ संचलित सुंदर चाललेला हा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये आणखी रंगत चढण्याकरता गीत रामायण आपण ज्यांच्या मुखातून श्रीमुखातून श्रवण करतो ते आमची परंपरेची भावकी हरिभक्तीपरायण आमचे सर्वांचे आदरणीय अण्णा खूप लांब बसला तिकडं बरं का. अण्णांच्याकडे पाहत आम्ही कीर्तन करायला लागलो आणि इथंपर्यंत येऊन पोहोचलो बरं का. दहिवडीमध्ये अण्णांनी कोणाच्या तरी वास्तुशांतीचं कीर्तन केलं, त्यांच्या लक्षात असेल नसेल मला माहीत नाही. आणि तिथं अण्णांचं कीर्तन ऐकलं, म्हटलं अण्णा आपल्या गावाला पाहिजेल आहेत. आणि त्यावेळेस मला वाटते 15 ते 16 वर्षापूर्वी अण्णांची कीर्तन सेवा मी माझ्या गावामध्ये टाकली होती. अण्णा लांबडी गाडी घेऊन आले होते. अशी मोठी गाडी होती अण्णांची, का नाही, जवळजवळ 20 माणसं बसतील एवढी गाडी होती मोठी, पण अण्णा एकटेच आले होते. अशा अण्णासुद्धा आज कीर्तनाकरता उपस्थित आहेत. अण्णांच्या चरणावरती नतमस्तक होतो. एक वाक्य मी अण्णांसाठी बोलवू इच्छितो. ज्ञानोबारांची एक ओवी खर्ची घालतो. अशी माणसं फार काळ आणि फार थोडी समाजामध्ये राहिलेली आहेत बघा सर. फार थोडी माणसं समाजामध्ये राहिलेली आहेत ज्याने निष्ठेने परमार्थ जोपासलेला आहे. आज सगळ्या सुखसुविधा आहेत, सगळ्या सुखाची रेलचेल आहे, पण जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा सुद्धा या लोकांनी परमार्थ सांभाळलेला आहे, जपलेला आहे. आणि म्हणून तेची तीर्थ तेची क्षेत्र जगी तेची पवित्र भक्ती कथेशी मैत्र जया पुरुषा. अण्णांच्या चरणावरती नतमस्तक होतो. ज्याने मला इथं सेवा देण्याकरता ज्याने प्रयत्न केले ते मला वाटते आमची भावकी आदरणीय आपले दादाजींच्या माध्यमातून सेवा माझ्याकडे आली. आदरणीय सरांचा सातत्याचा संपर्क म्हणजे माळी सर या दोघांच्या सूचनेतून आणि ग्रामस्थ समस्त त्याचबरोबर सप्ताह कमिटी आयोजक संयोजक यांच्या अनुमोदनातून हे का नाही. माणसं एखाद्याचं नाव घेतलं म्हणते मग त्यांची ते तुमचे तुम्ही बघाय का नाही. त्या दोघांच्या सूचनेतून आमचे प्रताप दादा असतील, आदरणीय माळी सर असतील, यांच्या सूचनेतून यांनी सूचना केली, पण ज्याने त्यांना अनुमोदन दिलं ते फार महत्त्वाचं आहे सर आहे का नाही. सूचना त्याने केली असेल पण ज्याने अनुमोदन दिलं त्यांच्या चरणावरती पहिल्यांदा मी नतमस्तक होतो आणि नंतर या दोघांच्या चरणावरती नतमस्तक होतो. तुमच्या माध्यमातून ही सेवा मला प्राप्त झाली, सेवेचं सौभाग्य प्राप्त झालं. तसं तर कडेपूरचं पारायण खूप वर्षापासून मी हे पारायण ऐकतोय. या पारायणाची भव्यता दिव्यता देखणं असं पारायण मी या पारायणाचं सगळं सौंदर्य मी ऐकून होतो आजपर्यंत भागवतजी महाराज. पण आज मला इथं येण्याचा योग, मला याच्या पाठीमागं सुद्धा वाटायचं की इथली सेवा मला मिळावी. हे सुंदर असं भव्य दिव्य नियोजन माझे मित्र हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील एक ख्यातनाम मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण आमचे नितीनजी महाराज भंडारी ते सतत या कार्यक्रमाची प्रशंसा करायची. महाराष्ट्रभर जिथं जाईल तिथं
कडेपूरचं पारायण तुम्ही एकदा बघण्याकरता या असं म्हणायचे. आणि आज योगायोगाने बघा, मी त्यांच्या पाठीमागं बऱ्याच वेळा लागलो होतो, मला एकदा तिथं घेऊन चला. आज योगायोग दुर्दैव असं की मी इथं येईन, महाराज इथं नाहीत बघा. पण असू द्या, हरिभक्तीपर्यंत गोपाळ महाराज त्याच तोला मोलाचे मृदंगाचार्य आम्हाला लाभलेले आहेत. माता भगिनी, पुरुष वर्ग, बालक बालिका, मित्र मैत्रीण, पुरुष मंडळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. पलीकडे तिकडं पाठीमागं असणारे आमचे शूटिंग करणारे दादा, इकडच्या दोन्ही विनेकरी आणि सुंदर अशी साऊंड सिस्टीम, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आमच्या अमरापूरकर ताई त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो आणि चिंतन सेवेला माझ्या प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल. सेवेकरता घेतलेला अभंग तुकोबर यांचा आहे. या अभंगाच्या द्वारा आणखी थोडासा आवाज द्या. या अभंगाच्या द्वारा श्री संत जगद्गुरु तुकोबर आहे. रूप निर्देश रूप मंगल साधतात. असं म्हटलं जातं की मंगल अद्यानी, मंगल मध्यानी आणि मंगल अंत्यानी. कार्याच्या प्रारंभी कोणीतरी मंगल साधावं आणि असं मंगल साधणारा आजचा मी अभंग आपल्यासमोर ठेवलेला आहे. हा अभंग अतिशय सोपा आहे. बहुतांश मला वाटतं आजचा हा अभंग सेवेकरता कोणी कमी घेते असतील, कमी घेतात आहे की नाही. इथं कोणी घेतला नव्हता ना. 39 वर्षामध्ये इथं हा अभंग झालेला नाही. पण वारकरी संप्रदायातलं कोणतंही कार्य असू द्यात, दिंडी असू द्यात, भजन असू द्यात, काकडा असू द्या, कीर्तन असू द्या, आजच्या अभंगाशिवाय त्याची सुरुवात केली जात नाही. आणि या अभंगाचं हृदगत तुकोबऱ्यांचं याच्या पाठीमागं काय हृदगत असेल ते हृदगत मी आपल्यासमोर त्यांच्याच कृपेने मांडण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मला जशी बुद्धी देतील असं मी या अभंगाचं चिंतन आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी. ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. आता हृदय हे आपुले चौपाळून या भले. वरी वैसव पाऊले श्री गुरूंचे येऊंत प्रविश्य मम वाच मिमाम प्रसुप्ताम. संजीवयतिखिल शक्तिधर स्वदामना. अन्यांश हस्तचरण सर्वनत्व गादीन प्राणान नमो भगवते पुरुषाय तुभ्यम. सोनो पंथ तथा कोणी आवडीने मामा असे बोलती. नामे शंकर शंकरा सदा समकरा. निसंग जो सन्मती. पुण्यश्लोक चितो वारकरी संप्रदायाचा अदवरी खरा शोभतो. ऐशा संत वरा सदा शुभ करा. दांडे करा वंदितो मस्तक हे पायावरे. मस्तक हे पायावरे. या वारकरी संतांच्या. या वारकरी संतांच्या. महायोगपीठे तटे विमरत्यम वरम पुंडरेकाय दातु मुनिन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू.
बाबाजी सद्गुरु दास तुका कृपाळूपणे भेट दे राम राया असं म्हणताना विको द्यायचं असतं. कृपाळूपणे भेट दे राम राया वियोगे तुझा सर्व व्याकुळ काया. जना माझी लौकिक हाही न सुटे उदासीन हा काळ कोठे न कंटे. न जावे जपासी न जावे तपासी न जाये चिकासी न जावे गयेसी. गुरुचिंतनावीन कोठे न जावे त्रिकाळी सदा पाय तुझे चिपावे. सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलीकर महाराज की जय. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कठेवरी ठेवूनिया. तुळशीहार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान. विश्वामध्ये जेवढे म्हणून सकल संत जन्माला आले त्या प्रत्येकाने प्रत्येक संतांच्या अंतकरणातलं जे हृदगत आहे ते हृदगत असं आहे की विश्वामध्ये जन्माला आलेला प्रत्येक ना जीव त्या जीवाचे इति कर्तव्यता त्याला प्राप्त व्हावी. आणि सरते शेवटी का होईना जिवंत असेपर्यंत देवाने आपल्याला जवळ नाही घेतलं तर काही फारसं बिघडत नाही. पण आपण गेल्यावर आपली घमेलभर म्हणूया का, घमेलभर आपली राख स्मशानात पडल्यावर तिथली 2 चिमूट राख परमेश्वराने उचलावी, स्वतःच्या कपाळाला लावावी आणि बोलावं तिथं, लाडक्या दिलं तुला आयुष्य, देहाचं सोनं केलंस राजा, जीवनातला 1 सेकंद का होईना 1 निमेष का होईना तो माझ्या अनुसंधानामध्ये घालवलास असं म्हणून भगवान परमात्म्याने आपल्या अश्रूने त्या राखीचा अभिषेक करावा. ह्याच्यामध्ये आपल्या जीवनाची इति कर्तव्यता अवलंबून आहे. संत महात्मे परमार्थ करताना त्यांचीही ती अपेक्षा नव्हती की देवाने आताच्या आता आपल्याला भेट द्यावी. तसं तर देवाच्याने आपल्या अनुभूतीमध्ये लाखो करोडो किलोमीटरचं अंतर आहे. किती अंतर आहे? करोडो किलोमीटरचं भाऊ अंतर आहे. पण ते अंतर सरते शेवटी कमी व्हावं. अंतर करोडो किलोमीटरचं आहे म्हणून ते अंतर तुटणारही नाही, म्हणून ते अंतर तोडण्याचा प्रयत्न करायचा नाही का? जरूर केला पाहिजे. मग परमार्थाची एकच वाट अशी आहे की ज्या वाटेवरती तुम्ही गेल्यानंतर सगळं अंतर तुम्हाला तोडायचं नाही, फक्त त्याच्या दिशेने आपण निघायचं आहे. तो लाखो पावले टाकीत आपल्या जवळ येतो. एकनाथ बाबांच्या जीवनातला प्रसंग आहे. हरिपंडित आणि त्यांचं काहीतरी थोडंसं घरामध्ये खटकलं, थोडंसं भांडण झालं. हरिपंडित एकनाथ बाबांना सोडून निघूनही गेले. 4 माणसं जवळची एकनाथ बाबांच्याकडे आली आणि बाबांना बोलू लागली, महाराजजी तुम्ही जर असं वागलात तर समाजाने तुमच्याकडे पाहून काय आदर्श घ्यायचा? हरीला घराकडे घेऊन या. एकनाथ बाबांनी बोलावं, मला सुद्धा वाटतं रे त्याने घरी यावं, पण तो येत नाहीये. जा माझा त्यांना निरोप सांगा, बाबांनी सगळ्या चुका तुझ्या पोटात घातल्या, घराकडे ये हरी. काही माणसांनी निरोप हरिपंडितांच्याकडे पाठवला. हरिपंडित असा विचार करतात की खरंच मी घरी यावं असं बाबांना वाटतं का? हो, तसा निरोप दिलाय. मग एक काम करा, बाबांनाच इथं मला घेण्याकरता पाठवून द्या, मग मी येतो. निरोप इकडं पोचला. एकनाथ महाराज म्हणतात ठीक आहे, मी त्याला घ्यायला तिथपर्यंत जातो, पण फक्त माझी एक अट आहे. म्हणजे कोणती अट आहे? आणि तेवढी अट जाऊन त्याला सांगा की हरीने फक्त माझ्याकडे बाबा म्हणून 1 पाऊल टाकावं, हा बाप त्याच्यासाठी लाखो पावलं टाकीत चालत येईल. त्याने काय करावं? हरीने फक्त बाबा म्हणून 1 पाऊल टाकायचा, हा बाप त्याच्यासाठी लाखो पावलं टाकीत चालत येईल. आपण फक्त ते संतांच्याकडे 1 पाऊल टाका, देवाकडे 1 पाऊल टाका, देव लाखो पावलं टाकीत आपल्याकडे चालत येईल. विठ्ठल विठ्ठल
वर्ष पोरीचं वय आहे. किती वर्षाचं? 7 वर्षाचं. दारामध्ये मंडप टाकलेला आहे. टाकलेला मंडप मुलीने बघितला आणि पोरगी आईजवळ गेली. मा, हा मंडप कशासाठी ग? बेटा तुझ्या लग्नासाठी. आणि मंडपाच्या बाहेर जे 7 बोकडं बांधलीत ती कशासाठी? बेटा तेही तुझ्या लग्नासाठी. म्हणजे काय करायचं असतं? आपल्या परंपरेचा असा नियम आहे की लग्न झालं की 7 बोकडाचा बळी द्यायचं असतं. त्याच्याशिवाय आपल्या डोक्यावरती बसलेलं भूत उतरत नाही. बळी द्यायचं. त्याचा बळी द्यायचा हा शब्द जेव्हा त्या पोरीने ऐकला तेव्हा तिच्या अंतकरण चिरल्यासारखं झालं. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, वेगळी का अमातया नाही. या न्यायाने जसा माझ्या अंतकरणामध्ये ईश्वर आहे तसा त्याच्या सुद्धा अंतकरणामध्ये ईश्वर असेल. आपुले तयाला पर नाही. जीवाय साधे के अनेका जीवाशी निखळची राशी गुणांचीच. माझा जसा जीव आहे तसा त्याचा सुद्धा जीव आहे. आणि जर माझ्या एकटीच्या सुखासाठी त्या 7 निरापराध प्राण्यांचा बळी जात असेल तर नको मला लग्न. पोरगीने घरदार सोडला, मंडपही सोडला, गाव सोडलं आणि पोरगी निघून गेली. वानप्रस्थाश्रम स्वीकार केला. मातंगाची झोपडी मिळाली. पंपा सरोवराचा रस्ता झाडून साफ करू लागली. हे एक दिवस मातंग ऋषी विचार करतात, कोण करतंय हे सगळं आणि कशासाठी करतंय शोधलं पाहिजे. हे एक दिवशी बसून पाहिलं आणि मातंगांना ती मुलगी दिसली. ती मुलगी सगळी लोटझाड करत होती. झोपडी झाडून साफ करायची, पंपा सरोवराचा रस्ता झाडायची, रांगोळी टाकायची, सुशोभित करायची. पटकन मातंग ऋषी गेले आणि तिचा हात पकडला आणि विचारलं, कोण ग तू? काय नाव तुझं? काय नाव होतं तिचं? बरोबर ना? मी फक्त अनुमानाने बोलत होतो. बरोबर त्यांनी प्रमाण सांगितलं. शबरी नाव तिचं. बाबा माझं नाव शबरी आहे. हा पण हे सगळं कशासाठी करतेस तू? काय मिळवायचं काय याच्यातून तुला? बाबा खरं तर मला असं वाटतं की खूप माझे प्रश्न आहेत, त्याची उत्तरे या जगाच्या पाठीवरती मला कुठं भेटत नाहीत. तुमचा स्पर्श मला झाला. असं वाटतं की स्पर्शातून जाणवलं की तुम्ही मला तुमच्याकडून ते उत्तर भेटतील असं अपेक्षा आहे माझी. काय उत्तर हवेत तुला? काय प्रश्न काय तुझा? आणि त्या 7 वर्षाच्या पोरीने मातंगाच्या समोर प्रश्नांची सरबत्ती केली. सांगा बाबा, कोहम कथमिदम जातम कर्तस्य विद्यते उत्पादानम किमस्त्यम स्वयंमी दृश्या. सांगा बाबा, माझा जन्म कशासाठी झाला असेल? मला पुढे व्हायचंय कोण? ऐहिक जीवनाचा अर्थ फक्त मरणात आहे का? जीवाला प्रेरणा कोण देतं? संध्याकाळी झोपवतो कोण? सकाळी उठवतो कोण? वितभर पोटाची खळगी कोण भरतं? खाल्लेलं अन्न कोण पचवतं? पचलेल्या अन्नाचं रक्त कोण करतं? देव फक्त मंदिरातच असतो का? दुष्काळाचा संकेत कोणाचा आहे? पाऊस कोण पाडतो? अशा अनेक विनमस्क प्रश्नांची उत्तरे पोरगी प्रश्नामागून प्रश्न मातंगांना विचारू लागले. मातंग म्हणतात, हो हो हो, आणखी किती प्रश्न आहे? झाले बाबा माझे प्रश्न. या सगळ्या प्रश्नांची मला उत्तरं तुमच्याकडून हवी आहेत. मातंगाने हुशार होते ते. मातंगाने सगळ्या प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात दिली. मातंग म्हणतात, पोरी, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ज्याच्या टाई आहेत त्याला ईश्वर म्हणतात, त्याला देव म्हणतात. असं एक या विश्वामध्ये तत्व आहे आणि त्या तत्वाचं नाव आहे राम तत्व. काय सांगितलं? त्या तत्वाचं नाव आहे राम तत्व. लगेच दुसरा प्रश्न पुढे आला, भेटेल का मला ते? मला भेटेल ते? मातंगाने सांगितलं, 520 वर्ष वाट पाहावी लागेल. रामतत्व भेटण्याकरता 520 वर्ष. शबरीने सांगावं, शता एका तरी जन्माच्या शेवटी आणि कृपाळुवा पोटी येईल दया. 520 वर्ष काय त्याच्यासाठी वाट पाहिजे?
100 जन्म बाबा मी त्याच्यासाठी घ्यायला तयार आहे, फक्त ते राम तत्व मला भेटलं पाहिजे. नक्की भेटेल. काय करावं लागेल त्याच्यासाठी? काही नाही, जी सेवा चालली ना तुझी याच पद्धतीने चालू दे. जेवढे जेवढे तुझ्या सेवेमध्ये वैशिष्ट्य आहेत, जेवढे गुण आहेत, तेवढेच त्या रामतत्वाला लागतात. काय गुण पाहिले माझ्याकडे बाबा? तुझ्या सेवेमध्ये निर्हेतुकता आहे, तुझ्या सेवेमध्ये निष्कामता आहे, तुझ्या सेवेमध्ये निदंबता आहे, निर्हेतुकता आहे, निस्वार्थपणा आहे. आणि हे सगळेच्या सगळे गुण देव येण्याकरता कारणीभूत ठरतात. भक्ती करत राहिली, भक्ती करत राहिली, वाट पाहत राहिली त्याची. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. आएंगे जब रघुनंदन आसन पर बिठाऊंगे, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगे. साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. बगिया में जाके कलिया छून लाऊंगी, हार बनाऊंगी, गले पे पहनाऊंगी. सगळं त्याच्यासाठी करेन, फक्त तो आला पाहिजे. तडपड 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 व्हावू लागले. वाट पाहत राहिली, वाट पाहत राहिली. शास्त्र सांगता 80,000 वर्षाची तपश्चर्या शबरीची. सांगू तुम्हाला एक वाक्य, जो परमार्थामध्ये उतावळा झाला त्याच्या परमार्थाने माती खाल्ली म्हणून समजायचं. सर गोंदवलेलं आमचं दुकान आहे. एखाद्या वेळेस एखादा मनुष्य दिसला की आम्ही म्हणतो इकडं कसं आणि कधीपासून? ते सर म्हणतात 3 झाल्या. 3 काय? 3 झाल्या? 3 काय झाल्या? वाऱ्या. म्हणलं आणखी किती? म्हणजे 2 झाले की आणखी कामच संपलं आपलं. यांच्या बापाने ठेवले मला सांगा. अण्णा दर्शनाची फलश्रुती काय हो? दर्शनाची फलश्रुती ती आहे, मागील परिहाड पुढे नाही सीन झाली या दर्शन एक वेळा. मग पहिल्यांदा 3 वेळा आल्या तेव्हा तू दर्शन घेतलंस, तेव्हा तू दर्शन घेतल्यानंतर सुद्धा 3 वाऱ्या सांगतो. म्हणजे तू दर्शन घेतलं का नेमकं केलं काय? ज्यावेळेस आपण दर्शन घेतल्यानंतर सुद्धा आपल्या वाऱ्या आपण मोजतो, याचा अर्थ असा की केलेल्या वाऱ्या मातीत गेल्या म्हणून समजायचं. भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद. मागील परिहाड पुढे नाही सीन, मागचं आठवत नाही, पुढचं काही कळत नाही. ही दर्शनाची फलश्रुती आहे. आणि खुशाल माणसं म्हणतात 5 वाऱ्या करायच्या आहेत मला. एवढा देव सोपा वाटला तुम्हाला? विचारा माझ्या शबरी मातेला. जर्जर झालेलं शरीर, ती प्रभूला सांगते, प्रभू हरकत नाही, माझं शरीर जरी गेलं ना सगळं, तर एक काम कर, शरीरावरचे फक्त 2 डोळे शिल्लक ठेव, तुला पाहण्याकरता. तुला पाहण्याकरता फक्त 2 डोळे शिल्लक असू दे. जर्जर झालेलं शरीर तळमळ तळमळ करत होती. कोणीतरी विचारलं तिला की आता वय तुझा राम येत असतो. आणि आपल्याला सुद्धा असंच वाटत होतं, आता वय आपला राम येत असतो, नाही का नाही? त्याला दम काढावा लागतो. लक्षात ठेवा. तो का म्हणे नाही चालत तातडी, प्रातः काळ घडी आल्या विना. चांगल्या कामाला तर दमच काढावा लागतो. लक्षात ठेवा. आपल्याला सुद्धा असंच वाटत होतं, आता वय आपला राम येतो. आला ना, नाही का नाही? आला नाही, त्याला आणला. लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल शबरी बोलत होती तो राम येणार आहे, मला थोडासा विको द्या. शबरी बोलली, मला माहित आहे माझा राम येणार आहे. कशावरून ओळखलं? तर मी तळपळते ना, मी तळमळते, याचा अर्थ प्रभू येण्याचे संकेत असतात. भक्त महाराज जेव्हा तळमळतो ना, देव येण्याचे ती संकेत असतात. पता है मुझे को हे मोहन, तुम्हें आने की आदत है. तुला यायची सवय आहे, मला चांगलं माहित आहे. अनेक जणांसाठी तो आलेला सुद्धा आहे, मला ते माहित आहे. पता है मुझे को ए मोहन, तुम्हें आने की आदत है.
मेरे मोहन तुम्हें अपनों को तड़पाने की आदत है. ज्याला तो आपला म्हटलास त्याला तडपडायला सुद्धा लावतो. चाहे 100 बार उघी आलो चाहे लो इंतिहा मेरा जला दो शौक से मोहन भला आसिया मेरा क्षमा पर जान दे रेना ये परवानों की आदत है. दिनु तैसी रजनी झाली हो माये झाली हो माये. दिनु तैसी रजनी झाली हो माये झाली हो माये. अवस्था लावून गेला अजून कान ये. हे प्रभू अरे तुझ्या नामाची गोडी तू लावलीस, छंदाचं ज्ञान तू दिलंस. नाही म्हटलं तर आम्ही वारी करतोय, नाही म्हटलं तर गंध लावतोय. इतरांच्या पेक्षा नाही का म्हटलं तर आमचा रथ फुटभर का होईना पण वरती चालतोय. असलं आम्ही तुमच्यासाठी समर्पण दिलं. आता तो काय येत नाही माझ्यासाठी. पुढे ऐका. देवासाठी देण्याकरता लागणारं समर्पण काय असावं. एखादी झोपडी आहे आणि त्या झोपडीमध्ये एखादा ढण 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 पेटलेला दिवा आहे. पेटलेला दिवा आणि तिथं एखादा कीटक आहे, पतंग आहे. त्या पतंगाला सांगाव की जा पतंगा बा त्या झोपडीमध्ये पेटलेला दिवा तेवढा पेटलाय का पहा आणि सांगायला परत ये. तो पतंग उडतो, झोपडी गाठतो, झोपडीमध्ये प्रवेशही करतो. झोपडीतला पेटलेला दिवा पाहतो आणि सांगायला परत येतो. बरोबर आहे काही. अरे झोपडीतला पेटलेला दिवा जर एखादा कीटक एखादा पतंग जर पाहून सांगायला परत येत असेल तर तो पतंग नाही, पतंगाच्या जातीला कलंक आहे. दिवा दिसल्याबरोबर त्याच्यावरती झडप घालतो आणि तिथं तो अचूक मरण, तिथं तो मरतो. याला समर्पण म्हणत असतात. आणि असलं समर्पण ईश्वराच्या प्राप्ती करता द्यावं लागतं, तेव्हा तो येत असतो. लक्षात ठेवा. अवस्था लावून गेला अजून कान ये. अवस्था लावून गेला अजून कान ये. दिनू तैसी रजनी झाली हो माये. दिनू तैसी रजनी झाली हो माये. शबरीची भक्ती पाहिली प्रभूने. एकच ध्यास घेतला भक्तीचा आणि शबरी मातेला भेटण्याकरता प्रभू आले का नाही आले. आले आले. मला वाटतं आता सुद्धा एखादी शबरी भारतात कोणीतरी असावी म्हणून प्रभू परत फिरवून आले. शबरी असेल अजून कुठेतरी एखादी, कोणाच्याही रूपाने असेल, कदाचित या मंडपात सुद्धा असेल. ठीक आहे, असं समजू नका तुम्ही. आपण सुद्धा फार मोठी 39 वर्षाची आपली तपश्चर्या आहे सर. का नसावे आपल्यामध्ये एखादी शबरी. प्रभू आले, शबरीला पाहिलं, पण प्रभूला असं वाटत होतं की मी माझंच प्रतिबिंब तिच्यामध्ये पाहतोय. शबरी देखी रामगृह आये, शबरी देखी रामगृह आये. आले प्रभू. शबरी विचार करते की मी आता याची पूजा कशाने करू.
एकतर मी अधम जातीचे आहे, माझी पूजा हा स्वीकारेल का? पण लक्षात ठेवा, आमचा संप्रदाय सांगतो यातायाती धर्म नाही विष्णुदासा, नाही विष्णुदासा. प्रभूने तिला पाहिलं, पाणी झोरी आगे बही जय हो. पाणी झोरी आगे बही प्रभु ही बिलो की प्रीत अति बाड़े. करो विधि स्तुति करो तुम्हारी अदम जाति मैं चढ़मते भारी. राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम सिया राम जय राम. तोपर्यंत मात्र शबरी माता फक्त एवढंच प्रभूला म्हणत होती. काय म्हणत होती प्रभूला? प्रभूला इतकंच म्हणत होते, आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. I don't know how those things. राम भक्त प्रेम प्लीज come near early. राम भक्त प्रेम प्लीज come near early. In my house to stay, in my house to stay. आश्रमात या कधी रे येशील, राम रघुनंदना, राम रघुनंदना. धोत्र फक्त म्हाताऱ्यानेच घालायचे असते, आता हा समज काढून टाका. आता हे धोत्र ज्यांनी घातलीत ना, हे सगळे आता वेल एज्युकेटेड सगळी मुलं आहेत, लक्षात. आणि हे संप्रदायाची खरंच मोठी उंची आहे. संप्रदायातले फार मोठा हा संप्रदाय आता पुढारलेला आहे. आमचे जयेश महाराज भाग्यवंत अमेरिकेत जाऊन इंग्लिशमध्ये कीर्तन करतात. हा वारकरी संप्रदायाचा केवढा मोठा स्वाभिमान आहे महाराज. मला वाटतं महाराष्ट्राच्या पाठीवरती आता सर 50 कीर्तनकार आहेत जे इंग्लिशमध्ये कीर्तन करतात. सुंदर इंग्लिशमध्ये सगळं, फक्त विठ्ठल विठ्ठल तेवढं मराठीत म्हणतात, बाकी सगळं इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतात. प्रभू आले शबरीला, ते भेटले. मला काय सांगायचं आहे, शबरीच्या अंतकरणातला निष्काम असणारा भाव, आणि तो भाव शबरीला देवाला आणण्याकरता तिने भाग पाडलं. सांगा सांगा, शबरीने प्रवास किती केला, देवाने प्रवास किती केला. शबरीने एक पाऊल त्याच्या दिशेने टाकलं, प्रभू लाखो पावलं टाकीत तिच्याकडे आला, लाखो पावलं टाकीत तिच्याकडे आला. परमार्थाच्या प्राप्ती करता आपली साधना परमार्थाच्या दिशेने असावं. परमार्थाच्या पंथाला आपण लागल्यानंतर आपण फक्त आणि फक्त देवाचा ध्यास आपल्या अंतकरणामध्ये घेतलेला असावा. सर्व संगे विटाला तू एकला आवडशी, एक धरिला चित्ती आम्ही रुक्माईचा पती. बोलावं वाटलं तर त्याच्याशीच बोलावं, बोलावं बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल. ए बोलावा विठ्ठल, हे हो विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल. हा करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल जीव भाव. हे तोच म्हणा आले हाव भरी, हे तोच म्हणा आले हाव भरी. करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल जीव भाव. हे तोच म्हणा आले हाव भरी, हे तोच म्हणा आले हाव भरी.
बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जे विभावे एका देवाशिवाय दुसरं काही करू नये. ज्याला त्याचा छंद लागला ते फक्त तेवढंच करतात की त्याच्याविषयी बोलतात, त्याच्याविषयीच ऐकतात. पाहायचं ठरलं तर त्यालाच पाहतात, त्याला सोडून इतराला कोणाला पाहत नाही. अण्णा आपल्याकडे विरहिणीमध्ये एक प्रमाण आहे चौचरणी. काय? कृष्ण वेदिले विरहिणी बोले, चंद्रमा करीतो उभा रागे माये, न लवा चंदन अंगी घाला विंजन वारा, आणि हरी विन शून्य शेजारोगे माये. देवाशिवाय त्यांना अख्खं विश्व शून्य वाटतं आणि आपल्याला फक्त देव शून्य वाटतो. अख्खं विश्व आपल्याला सत्य वाटतं. एका देवाशिवाय या विश्वामध्ये सत्य काही नाही. एका सत्य तू, सत्य तू, सत्य तू, सत्य साच खरे नाम नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे. हॅलो खरे. आवाज मला द्या बरं, आणखी वाढवा आवाज. हॅमिंग नाही करणार, साहित्य क्वालिटीचं आहे, हॅमिंग अजिबात नाही म्हणणार. द्या आवाज, सुंदर सिस्टीम आहे, द्या आवाज थोडासा. हा ठीक आहे. सत्य साच खरे, बास बास बास. नाम विठोबाचे बरे. आता बघा आवाज सुंदर दिला बघा तुम्ही. आता झालं कीर्तन आपलं, आता काही काळजी नाही. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला, कागा दाखविला जगदाकार. ब्रह्मसत्य जगन मिथ्या सांगितलं. मग जर ब्रह्मसत्य असेल तर हे मिथ्या सगळं जग आम्हाला का दाखवलंस तू? तुझंच रूप का नाही आम्हाला दाखवलं? विरहिणीची भूमिका आहे, विहराणीची भूमिका आहे. नित्य हरीची या समागमे बाई, नाही देखिले ते सुख भोगू दे. त्या सुखाची अभिलाषा लागल्या कारणाने साधक मंडळी फक्त त्यालाच पाहतात, त्याचंच ऐकतात, त्याचंच बोलतात. इतकंच काय तर त्याच्या अंतःकरणामध्ये फक्त ईश्वराची आवड आहे. का? तो सत्य आहे म्हणून. हर जग असत्य आहे. आणि म्हणून संत महात्म्यांचं जीवन या मृत्यू लोकात येऊन, नरदेहात येऊन, संत महात्मे याच नरदेहात आहेत आणि आपणही याच नरदेहात आहे. पण या नरदेहामध्ये येऊन साधूंचं जीवन मात्र वैकुंठप्राय आहे आणि आपलं जीवन मात्र नरकप्राय आहे. याच नरदेहामध्ये येऊन त्यांचं जीवन आनंद दुःखप्राय, आनंदप्राय, आणि आपलं जीवन मात्र दुःखप्राय. का दुःखप्राय झालं आपलं जीवन? का आनंदप्राय झालं त्यांचं जीवन? तर त्यांच्या जीवनामध्ये त्याने ज्याचा ध्यास घेतला तो सतचित आनंद घन परमात्मा आहे. आणि आपण ज्याचा ध्यास घेतला तो असत जड दुःख रूप संसार आहे. म्हणून आपल्याला दुःख होतं. लक्षात ठेवा, ईश्वर सत्य आहे, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. सत्यम शिवम सुंदरम, एक सूर्य है, एक सूर्य है, एक गगन है, एक ही धरती माता. दया करो प्रभु एक बने सब, दया करो प्रभु एक बने सब, सबका एक से नाता. राधा मोहन शरणम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम. परमात्मा
सत्य आहे, लक्षात ठेवा. आणि मग त्याची आवड आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी. असं तर सर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आवड हा धर्म आहेच की. आवडीशिवाय कोणताच या जगातला जीव जगू शकत नाही. जीव म्हणतोय मी, माणूस तर द्या सोडून, पण या जगातला कोणताही जीव आवडीशिवाय जगू शकत नाही. मुंगीच्या अंतःकरणामध्ये आवड आहे, पशूंच्या अंतःकरणामध्ये आवड आहे, पक्ष्यांच्या अंतःकरणामध्ये आवड आहे, माणसाच्या अंतःकरणामध्ये आवड आहे, जनावरांच्या अंतःकरणामध्ये आवड आहे. इतकंच काय, चला पुढे, संतांच्या अंतःकरणामध्ये आवड आहे. आणि त्याच्या पुढचं एक वाक्य महत्वाचं आहे, देवाच्या अंतःकरणात सुद्धा आवड हा धर्म आहे. आता बाकीच्या कोणाचे तुम्हाला मी आवडी सांगत नाही, ते आवडी कीर्तनात सांगायच्या लायकीच्याच नाहीत म्हणून सांगत नाही, पण देवाच्या आणि संतांची आवड सांगून मी पुढे प्रस्तावना करतोय, मी पुढे जातोय. संतांना सुद्धा आवडतं. या विश्वातला एकही जीव आवडीशिवाय जगू शकत नाही. एखादा म्हणेल महाराज असं काय म्हणता, मला काहीच आवडत नाही. एखादा काय म्हणेल सर असं काय म्हणता महाराज, मला काहीच आवडत नाही. पण काहीच आवडत नाही ही त्याची आवड आहे, ही त्याची आवड आहे, लक्षात ठेवा. सगळ्यांना एक आवडत नसल, सगळ्यांना एक आवडत नाही, पण आवड नाही असा एक नाही. आवड भिन्न आहे प्रत्येकाची, पण आवड नाही असा जगामध्ये एकही नाही. दोन वाक्य बोलतो. एक वाक्य असं आहे, आवड नाही आणि जीव आहे असा एकही जीव जगामध्ये शोधून सापडणार नाही. त्याच्या पुढचं वाक्य, आवड नाही आणि जीव जिवंत आहे असा एकही जीव या जगताच्या पाठीवर शोधून सापडणार नाही. आवडीशिवाय जीव जगत नाही, लक्षात ठेवा. त्या जीवाची आवड संपली की त्याचं जगणं संपलेलं असतं. आणि जगण्याकरता त्यांनी आपली आवड कुठं ना कुठं ठेवलेली असते. दृष्टांत देईन. रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदांचे गुरु प्रवचन करायचे. आणि प्रवचन करता करता अर्ध प्रवचन आला अण्णा की त्या प्रवचनातून उठायचे आणि हॉटेलमध्ये जायचे. कशा करता जायचे सांगाल कोणी? हॉटेलमध्ये कशा करता जायचे? भजे खाण्याकरता जायचे. हा खरं आहे सर, हॉटेलमध्ये भजे खाण्याकरता जायच्या. आणि त्यांच्या पत्नी शारदा देवी त्यांना विचारायच्या, स्वामी तुम्ही का असं करता? तुम्ही प्रवचनकार, तुम्ही कीर्तनकार, तुम्ही हरिभक्त परायण, तुमच्या गळ्यामध्ये तुळशीच्या माळा, आणि तुम्ही असं वागणं बरं आहे का? हे वागणं बरं नवं, हे असं वागणं बरं आहे का? तुम्ही तोंडावरती लोक तुम्हाला काही बोलत नाहीत, पण पाठीमागं खूप लोक तुम्हाला नावं ठेवतात. तुमच्यासारखा तुम्हाला जो लाभलेला जो तुमचा शिष्य आहे, जगाच्या पाठीवरती त्याने तुमचं नाव केलं, आणि तुम्ही जर असं वागलात तर तुमच्या नावाचा कलंक तुमच्या शिष्याला लागेल आणि त्याची जगभर झालेली कीर्ती कुठेतरी झाकाळेल, काळवंडेल. का असं करता स्वामी तुम्ही? नाव त्यांचं स्वामी विवेकानंद. काय बोलावं त्याने? नक्षत्र जर माझ्या जीवनाचा हिशोब करणार असतील तर माझ्या मनगटातल्या ताकदीचा आणि बुद्धीच्या बळाचा उपयोग काय आहे? अरे खरे गरज आहे दुर्दमीच्या शक्तीची, पोलादी स्नायूची आणि लोखंडी मनगटाची, की जे महासागराच्या तळाशी जातील आणि प्रसंगी मृत्यूला तोडून आपले उद्दिष्ट साध्य करून घेतील. कुठा जागे व्हा, अमृताचे पुत्र आहात तुम्ही. तेवढी बुद्धी परमेश्वराने तुम्हाला दिलेली आहे. मेंढरासारखं जीवन जगू नका, जनावरासारखं जीवन जगू नका, एक उत्कृष्ट जीवन जगण्याचे मालक तुम्ही आहात असे सांगणारे स्वामी विवेकानंदांचे तुम्ही गुरु. आणि तुम्ही जर असं वागला तर लोक तुम्हाला नावं ठेवतात, आणि हे चांगलं नाही वागणं आहे. वाक्य असं आहे, समाजाला मार्गदर्शक असणाऱ्या लोकांनी जर रस्ता सोडून जाताना दिसली तर समाजाने कोणाकडे पाहून अनुकरण करायचं, कोणाचा आदर्श घ्यायचा? शास्त्र आपल्याला असं सांगतं की यद्यदाचरती श्रेष्ठ तत्त देवे तरो जना सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती, हे रथेची अनुष्ठिती सामान्य सकळ. शारदा देवीने त्यांच्या पाठीमागे तगादा लावला, तुम्ही असं करू नका, हे बरं नाही. शारदा देवीला पटकन त्यांनी सांगून टाकलं, शारदा देवी हे मी भजे खातो ना हॉटेलमधले जाऊन, लोक मला नावं ठेवतात हेही मला माहित आहे, पण काय करू शारदा, माझा विलाज नाही त्याच्या पाठीमागे. म्हणजे का असं करता? अगं शारदा का करतेस म्हणून का विचारते? मी जगण्याकरता माझी आवड हॉटेलमधल्या भज्यामध्ये ठेवलेली आहे. रामकृष्णांचं उत्तर आहे, जगण्याकरता मी माझी आवड हॉटेलमधल्या भज्यामध्ये ठेवलेली. मी का विस्तार करतोय हा? तर ज्या दिवशी आवड संपेल त्या दिवशी माणसाचं जगणं संपलेलं असतं याच्याकरता. ठीक आहे,
आणि जर नाही जर तुम्ही भजे खाल्ले तर माझं जगणं संपेल शारदा. ठीक आहे. बराच काळ लोटला पुढे. 20-25 वर्ष निघून गेली आणि एक दिवस प्रवचन अर्ध्यातून सुटलं आणि प्रवचनातून उठले रामकृष्णजी आणि घराकडे आले. हॉटेलमध्ये गेले नाहीत आणि शारदा देवीला म्हणतात, शारदा आज मला तुझ्या हातचे कांद्याची कुरकुरीत भजे खायची मला इच्छा झाली, मला बनवून देशील का ग? आनंद झाला. गेल्या 50 दशकामध्ये स्वामींनी कधीही माझ्या हातून भजी मागितली नाहीत, हॉटेलमध्ये खाल्ली. आज माझ्या हातून मागतात ना, लगेच तुम्हाला बनवून देते. आणि बनवून देते म्हटल्यावर ते ठीक आहे. भजे इकडे बनवायला चालू केले. अर्ध्यामध्ये आल्यानंतर पाठीमागच्या 25 वर्षाचा काळ तिला आठवला. स्वामी असे बोलले होते, जगण्याकरता मी माझी आवड हॉटेलमधल्या भज्यामध्ये ठेवली. पटकन तिथं सोडला आणि पलीकडच्या बाजूच्या खोलीमध्ये गेले आणि स्वामींनी विचारतात, स्वामी आज तुम्हाला हॉटेलमधल्या भज्यातली तुमची आवड संपली का? आवड संपली माझी. मग तुम्ही त्याच्या पुढचं एक वाक्य बोलला होता, ज्या दिवशी भज्यातली आवड संपेल त्या दिवशी माझं जगणं संपलेलं असेल. मग जगणंही संपलं असं म्हणायचं का? तर हा शारदा माझं जगणंही संपत आलेलं आहे. काय उत्तर आहे? हो शारदा माझं जगणंही संपत आलेलं आहे. शारदा देवी म्हणतात, मोठ्या माणसानी असं अमंगळ बोलू नये, अभद्र असं बोलू नये. ठीक आहे, जा तू भजी घेऊन ये, जास्त खोलात शिरू नको. शारदा देवी पलीकडे गेल्या. तयार केलेले भजे एका प्लेटमध्ये घेतले मोहनजी महाराज आणि एका प्लेटमध्ये घेतले. प्लेट भरून रामकृष्ण परमहंसांच्याकडे घेऊन आले. पण दुर्दैव हे की त्या भज्याकडे पाहण्याच्या अगोदर रामकृष्ण परमहंसांचं देहावसन झालं होतं. रामकृष्ण परमहंस गेले होते हा देह सोडून. मी का सांगितले? जगण्यातली आवड संपली की माणसाचं जगणं राहत नाही, तो निघून जातो. लक्षात ठेवा, प्रत्येक जीवाच्या अंतकरणामध्ये आवड हा धर्म आहे. देवाच्या अंतकरणात आवड आहे, संतांच्या अंतकरणामध्ये आवड आहे. संतांना काय आवडतं? आम्हा आवडे नाम घेता, आम्हा आवडे नाम घेता, आम्हा आवडे नाम घेता, आम्हा आवडे नाम घेता. तोही पिता संतोषे, तोही पिता संतोषे, तोही पिता संतोषे, तोही पिता संतोषे, तोही पिता संतोषे. आम्हा आवडे नाम घेता, आम्हा आवडे नाम घेता. तोही पिता संतोषे, तोही पिता संतोषे, तोही पिता संतोषे, तोही पिता संतोषे, तोही पिता संतोषे. आम्हा आवडे नाम घेता, आम्हा आवडे नाम घेता. आम्हा आवडे नाम घेता तोही पिता संतोषे. म्हणून संत महात्मे नामचिंतनावरती संतांचा जास्त भर आहे. देवाला ते आवडतं. मी जिथून आलोय ना, मी जिथून आलोय त्या महात्मेने जगाच्या पाठीवरती एवढा सोपा परमार्थ सांगणारा संतच मी बघितला नाही. एवढा सोपा परमार्थ सांगणारा महाराज आमचे म्हणतात, गोंदवलेकर महाराज, फक्त तुम्ही कसंही असू द्या, माझ्या रामाचं फक्त नाव घ्या, फक्त माझ्या रामाचं नाव घ्या. महाराज काय होईल फायदा हो त्याचा? महाराजांचं वाक्य ऐका, जो चिरंतन नाम घेतो, जो चिरंतन नाम घेतो, राम त्याचा मालक होतो. वाटतं का नाही आपल्याला आपला मालक राम व्हावा? मग त्याच्यासाठी चिरंतन नामचिंतन करावं. जो चिरंतन नाम घेतो, राम त्याचा मालक होतो. ज्याचा मालक राम होतो, अख्खं जग त्याचं गुलाम होतं, अख्खं जग त्याचं गुलाम. राम वेळोवेळी गावोवी, 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 राम वेळोवेळी
चैतन्य महाराज म्हणतात, तुम्ही कधीही गोंदवलेला आला तर एका या बाजूने एक पायऱ्या आहेत बघा, आणि समाधीच्या या बाजून दादा पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या तुम्ही एका पायरीवरती पाय टाकायचा आणि रा म्हणायचं. हां, दुसऱ्या पायरीवरती पाय टाकायचा, म म्हणायचं. एका पायरीवरती श्री असं म्हणायचं, श्री हा रा म ज असं करत 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 हा 13.5 अक्षरी जप पायऱ्या उतरत उतरत पूर्ण होतो. 13च पायऱ्या आहेत, कधी जाऊन मोजून घ्या. तिथं गेल्यानंतर 13 पायऱ्या नामचिंतनाच्या उतरून खाली जायचं, दर्शन करायचं सगुण त्या समाधीचं आणि वरती यायचं. 13 पायऱ्या चढून वरती आलं की डाव्या हाताला एक 13 अक्षरी सुबोध लिहिलेला आहे बघा, 13 चरणांचा. तो सुबोध आहे. कधीही गेल्यानंतर तुम्ही डाव्या बाजूने जेव्हा मंदिरातून वरती याल तेव्हा त्या डाव्या बाजूला एक फलक लावलेला आणि त्या फलकावरती 13 पदाचं ते एक अभंग संहिता लावलेली आहे. आणि त्याच्यावरती महाराजांनी लिहिलेलं आहे बघा, नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे, हाची सुबोध गुरूंचा नामा परते न सत्य मानावे. नामाशिवाय या जगामध्ये काही सत्य मानू नका. म्हणून संतांना नाम आवडतं. आम्हा आवडे नाम घेता तोही पिता संतोषी. देवाला काय आवडतं भाऊ? देवाला आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा. वैष्णवांचा काय आवडतं देवाला? तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा. काय आवडतं देवाला? तुळशीमाळ, तुळशीमाळ गळा आवडतंय बाई देवाला. आवडतं तुळशीमाळ गळा, गोपीचंदन. जाऊ द्या, माळा नका घालू आता, तुम्ही काय सांगून सुद्धा घालणार नाही लक्षात. पण किमान गोपीचंदन टिळा तरी. एक काम करा, आता आज पहिला दिवस आहे म्हणून सांगतो, उद्यापासून मोकळ्या कपाळानं कुणीच इथे येऊ नका. सगळ्यांनी गोपीचंदन टिळा लावून कीर्तनाला या, आहे का नाही? सुंदर असं सगळं हे करून या. म्हणजे सुंदर असा भगवान परमात्म्याचा टेळा लावून गीत आपण कीर्तनाला उद्यापासून येत चालूया लक्षात. हृदय कळवळा वैष्णवांचा. खरं सांगू का, अख्खं जग देवाच्या आवडीतून निर्माण झालेला खेळ आहे. आपुलीचा आवडी धरुणे खेळी या आपाप नाते व्याले रे, झोपना कारणे केली एक बायको तिने एवढे वागविले. अख्खं जग आहे ना देवाने निर्माण केलेला खेळ आहे. वाटलं त्याला खेळावा खेळतो आणि नाही वाटलं तर मोडून सुद्धा टाकतो. दादा पाठीमागच्या 7-8 वर्षापूर्वी पुण्याच्या शेजारचं एक गाव आहे, आणि त्या गावामध्ये बघा त्याने रात्रीच खेळ मोडला. काय नाव त्या गावाचं? माळीन नावाचं गाव आहे. संध्याकाळ झाली होती, जेवण सुद्धा झालेली आहेत. एक पोरगा पळत पळत वडिलांच्या जवळ येतो आणि म्हणतो, बाबा उद्या तुम्ही मुंबईला निघणार ना? हा बेटा, एक काम करा बाबा, मला सायकल हवे. ठीक आहे, तुला सायकल घेऊन देतो. पोरगी पळत पळत येते लाडाने. कौतुकाने बाबा म्हणते, बाबा मुंबईला जाणार उद्या तुम्ही? हो, मला लॅपटॉप हवाय, तुलाही देतो लॅपटॉप. तिसरा पोरगा जवळ येतो, म्हणतो बाबा मला मोबाईल हवाय. बायकोने हे सगळं ऐकलं. बायको म्हणते सगळ्याच द्या सोडून. पुढे दसरा आलेला आहे, दसऱ्याला मला साडी घेतो म्हणाला होता, मला साडी घ्यायची. बापाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि बापाने चौघांनाही सांगितलं, तुला मोबाईल देतो, सायकल देतो, लॅपटॉप देतो, आणि एक काम कर, मुलांना हे सगळं दिल्यानंतर तुला सुद्धा साडी देतो, काळजी करू नका. आता मात्र तुम्ही निवांत झोपा, सकाळ झाल्यानंतर मी तुम्हाला हे देतो, मग मुंबईला जातो. संध्याकाळ झाली, सगळे शांत झोपले. ऐका ना, झोपणं आपल्या हातात राहतं, उठवायचं का नाही त्याच्या हातात आहे, बरोबर आहे ना? संध्याकाळ झाली, 12-1चा टाइम झाला. मंद मंद वारा सुटला. वाऱ्याने थोडा वेग धारण केला. सोसाट्याचा वारा सुटला. आकाशामध्ये विजा चमचम करायला लागल्या, ढगाचा कडकडाट. आणि एका क्षणार्धामध्ये असा काय प्रलयाला सुरुवात झाली, पावसाला सुरुवात झाली. आणि ज्ञानोबरांची 750 वर्षापूर्वीची ओवी खरी ठरली. ज्ञानोबरांनी सांगितलं, दादा अंगबळाने सुटला धोंडा, आपण फुटवणी होय खंड खंडा, आडरी गे तया रगडा करीत जाय. उंच डोंगरावर सुटलेला एखादा दगड, एखादा कडा खाली येत असताना त्याच्या मार्गामध्ये सजीव निर्जीव कोणी येतील त्याचा नाश करत जातो आणि स्वतःचाही नाश करून घेतो. दगड नाही, अर्धा डोंगर सुटला, गावून फिरून निघून गेला. सकाळ उजाडली, सांगायला शिल्लक नाही कुणी राहिलं रात्री घडलं काय ते. कुठाय लॅपटॉप, कुठाय सायकल, कुठाय तो मोबाईल आणि कुठाय तो साडी. बातोकलीच्या खेळामधली
राजानिक राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरेक कहाणी. देवाने निर्माण केलेला जे खेळ आहे आणि वाटलं त्याला खेळावा खेळतो, नाही वाटलं तर तो मोडूनही टाकतो. चला आपला चिंतन येत आहे मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाच्या अंतकरणात आवड हा धर्म आहे. मग आजच्या अभंगामध्ये फक्त तुकोबाऱ्यांचीच आवड विचारात का घेतली असा प्रश्न तुम्हाला विचारतो मी. विशेष माणसाची आवड विचारात घेतली जाते का सामान्य माणसाची? विशेष माणसाची आवड विचारात घेतली जाते, सामान्य माणसाची आवड विचारात घेतली जात नाही. समजा उद्या कराडचा मुक्काम चुकून जर साहेबांची गाडी इकडं आली आणि त्यांनी इच्छा अशी व्यक्त केली की आम्हाला इकडे जेवायचं आहे, तर तुम्ही कोणाच्या आवडीचं जेवण करचाल? साहेबांच्या करचाल का त्यांच्या ड्रायव्हरच्या? साहेबांच्या करचाल. म्हणजे साहेब कसे आहेत? सामान्य का विशेष? विशेष आहेत. त्यांचा ड्रायव्हर सामान्य आहे. सामान्य माणसाच्या आवडीचा विचार केला जात नाही, विशेष माणसाच्या आवडीचा विचार केला जातो. आणि मग तुकोबाऱ्यांचे जीवन असं कशात विशेष आहे म्हणून त्यांच्या आवडीचा विचार केला असा प्रश्न येतो पुढं. तर चला मी थोडक्यात दिग्दर्शन करून जातो. तुकोबाऱ्यांचं जीवन कशात विशेष आहे असं म्हणण्यापेक्षा याच प्रश्नाला आपण प्रतिप्रश्न करून त्याला विचारू, तुकोबाऱ्यांचं जीवन कशात विशेष नाही? कशात विशेष नाही सांगा ना. अरे तुकोबाऱ्यांचं जीवन भक्तीमध्ये विशेष आहे, वैराग्यामध्ये विशेष आहे, तत्वज्ञानामध्ये विशेष आहे, मृत्यूलोकात विशेष आहे, वैकुंठात विशेष आहे. भक्तीतला विशेष काय तुकोबाऱ्यांच्या? तुकोबाराय ज्या वाटेने चालत जात होते त्या वाटेतल्या पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल भजन करायची. आणि आपण मातीत जायची वेळ आली तर तोंडात विठ्ठल येत नाही, आहे का नाही विशेष आपल्यापेक्षा? हा तुकोबाऱ्यांच्या भक्तीतला विशेष आहे. निर्जीव माती पायाखालची विठ्ठल विठ्ठल बनते, कोणतीही व्यवस्था नाही. तेने सुखे रुचे हे कांताचा वास. पुढे काय? नाही गुण दोष नाही गुण दोष अंगायेत वृक्षवल्ली आमा सोय रे वनचरे. कोणती व्यवस्था नव्हती पण भक्तीतला विशेष तुकोबाऱ्यांच्या ऐका. पायाखालची तुकोबाऱ्यांच्या माती विठ्ठल विठ्ठल म्हणायची. तत्वज्ञानातलं विशेष काय? जाई होत तत्वमशी विद्या ब्रह्मानंदी सांग, त्याची अंगी झाले स्वयं तुका. आहे परब्रह्म अहम सोहम. वेदांचा तो अर्थ आमाशीच ठावा, इतरांनी व्हावा भार माता. भक्तीतला तत्वज्ञानातला विशेष आहे. वैराग्यातला विशेष जाई होतो माते न करी सायास. मृत्यू लोकातला विशेष आलेल्याला प्रत्येकाला इथं मरावं लागतं. तुकोबाराय प्रयाण काळी देवे विमान पाठवले. अद्भुत वर्तविले. मानव देहा घेऊन निजधामा गेले. सकला संता तोष विदे. सकला हे निळा म्हणे सकल संता तोष विदे. जय जय सद्गुरु स्वामी तुकया दातारा. जय जयाचे सद्गुरु स्वामी तुकया दातारा. मानव देहा घेऊन निजधामा गेले. जगात कोण आहे का हा देह घेऊन वैकुंठाला सदेह गेलेला? आहे का? असला तर सांगा मला, मग त्याला आपण विशेष विचारूया. देव सोडून तुकोबाऱ्यांना आपण. दोन उदाहरण आहेत महाराज, नाशिकेताचं आणि नाहुष राजाचं.
नाचिकेताने शरीर नेलं, पण यम लोकाला, नाहुशराजानं शरीर नेलं, स्वर्ग लोकाला नेलेलं आहे. वैकुंठाला कोट आहे. वैकुंठाला नेणारं एकच उदाहरण, त्यांचं नाव तुकोबर आहे. म्हणून तुकोबऱ्यांचा हा मृत्यू लोकातला विशेष आहे. आणि वैकुंठातला काय विशेष आहे? एकदा गेले ना मनुष्य परत कधी खाली येत नाही. तुकोबर किती वेळा आले? 3 वेळा का? म्हणून महाराज काही माणसं 5 वेळा सांगतात, काही 10 वेळा सांगतात, काही 15 वेळा सांगतात. मला तर वाटतं तुकोबर आहे, आणि ते खरं पण असेल त्यांचं. आजही तुकोबऱ्यांना तुम्ही बोलवा, आज सुद्धा ते तुकोबरे येतील. कोणासाठी किती वेळा तुकोबरे आले असतील याचा नियम नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून गेलेला मनुष्य परत येत नाही. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. बसलेल्याने मला उत्तर द्या. भक्तीत विशेष, वैराग्यात विशेष, तत्वज्ञानात विशेष, मृत्यू लोकात विशेष, वैकुंठात विशेष, असा विशेषत्वाने परिपूर्ण जीव या जगाच्या पाठीवरती तुकोबरांच्या शिवाय शोधून दाखव मला. सांगा, आहे का कोण? सगळ्या विशेषत्वाने परिपूर्ण असणारं जीवन कोणाचं निघालं? तुकोबऱ्यांचं. आणि मग मागच्याच 3.5 मिनिटापूर्वी आपलं काय ठरलंय? विशेष माणसाची आवड विचारायची आणि सामान्याची विचारायची नाही. म्हणून विशेष कोण निघाला? आता तुकोबरा निघाली. मग आवड कोणाला विचारली पाहिजे? त्यांनाच विचारली पाहिजे. आणि मग काही साधक मंडळी तुकोबऱ्यांच्याकडे जातात आणि म्हणतात, महाराज आम्ही शोधून जगाच्या पाठीवरती थकलो, विशेष माणसाची आम्हाला आवड विचारायची होती, सामान्यांची नाही. काय त्यांना प्रबंध वगैरे त्याच्यावरती लिहायचं असं, आणि मग विशेष माणसाची आवड विचारात घ्यायची, आम्हाला सामान्याची घ्यायची नाही. आणि तुकोबाराय तुमच्यासारखा विशेषत्वाने परिपूर्ण महात्मा या जगाच्या पाठीवरती शोधून सापडलं नाही. एकमेव अद्वितीयवाद एकमेव तुम्ही आहात. आणि मग सांगा सांगा तुकोबाराय तुम्हाला काय आवडतं? असा प्रश्न जेव्हा त्याने केला तेव्हा तुकोबऱ्यांनी तिथं सुद्धा परिपूर्ण उत्तर दिलं, आवडे निरंतर आवडे निरंतर तुळशीहार त्या साधक मंडळीने तुकोबऱ्यांना प्रश्न विचारला, तुम्हाला काय आवडतं? प्रश्न किती होते? हा प्रश्न विचारले, किती प्रश्न विचारले? एक प्रश्न विचारला, तुम्हाला काय आवडतं? उत्तर अपेक्षित होतं, रूप आवडतं, ध्यान आवडतं. पण इथं सुद्धा तुकोबऱ्यांनी आपलं जीवन कसं परिपूर्ण आहे याचं उदाहरण दिलं. तुकोबराय सांगतात, मला ते रूप आवडतं, पण त्याच्या पुढे 2 शब्द टाकले, आवडे निरंतर हेची मग ध्यान. उत्तर अपेक्षित होतं काय आवडतं?
ध्यान आवडतं एवढंच उत्तर अपेक्षित होतं ना. पण तुकोबरेनी हेची आणि निरंतर हे शब्द मुद्दाम तुकोबरेनी मध्ये टाकले. निरंतर आणि हेची हे काय आहे हो, तर हे तुकोबरेनी आपल्या देवाविषयीच्या आवडीच्या ठिकाणचं लावलेलं विशेषण आहे. कशाला म्हणतात विशेषण? इकडं माहिती आहे का, तुम्ही चौघी बसला दिदी इकडं माझ्याकडे लक्ष द्या. विशेषण कशाला म्हणतात? विशेषण इंग्लिश मिडियमला आहे का तुम्ही? हा, कशाला विशेष म्हणतात? नामाला विशेषण नाहीत म्हणत राजा. हा बरोबर आहे, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या. सर काय झालं सांगू का खरं? आता सर तुमची माफी मागून बोलतो बरं का. ह्या इंग्लिश मिडियमच्या नावाखाली मराठीचं सगळं सत्यानाश झालेलं आहे. माझ्या मराठीचा बोल कौतुके अमृतातेही पैजा जिंके ऐशे अक्षरे रसिके मिळवी. पण गेलं कुठं आता? 8 वर्षाची पोरगी शाळेतनं घरी पळत येते आणि आजी समोर बसते आणि आजी म्हणते, आजी तुला मी कविता म्हणून दाखवू का? आजी म्हणते, दाखीव दाखीव बाळी माझी लय भारी कविता म्हणते. आजीला कुठं माहित आहे कार्टी इंग्लिश मीडियम मध्ये शिकतील. आजीला वाटलं जुन्या काळातली कुठली तरी एखादी पोरगी कविता म्हणल, हे का नाही, जुन्या काळातली. त्या आजीच्या काळातल्या कविता कोणत्या होत्या? आजीच्या काळातल्या कविता होत्या, शर आला तो धावुनी आला काळ, विवळला श्रावण बाळ. बरोबर आहे, बरोबर आहे. ही सगळी मला वाटतं इथं बसलेली सगळी म्हणतील माझ्या बरोबर. गे आई गे दीर्घ फोडून श्वास, तो पडला जाऊन झोक, हे राजाच्या श्रवणी करुणावाणी, हृदयाचे झाले पाणी. या ब्राह्मण पुत्रा बघुनी शोकाकुल झाला नुमनी, आसवे आणुनी नयनी, आवदला का अंत तुझ्या नाशाला, मी पापी श्रावण बाळा. असं आजीला वाटलं ही असली एखादी कविता पोरगी म्हणेल. गे माय भो तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे. आई तुझ्या पुढे ही माझी व्यथा कशाला, जेव्हा तुझ्यामुळे या जन्मास अर्थ आला, जेव्हा तुझ्यामुळे या जन्मास अर्थ आला. घे माय भो तुझे मी, आई तुझी असी मी गाईन रोज गाणी, गेली तुझ्या दुधाने माझी भिजूनी वाणी, गेली तुझ्या दुधाने माझी भिजूनी वाणी. घे माय भो तुझे मी. असं वाटलं होतं आजीला एखादी यातली कविता म्हणे. लक्षात ठेवा, हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेसितांचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. कर्तव्य दक्ष भूमीशी तार गोतमाची, रामायणे घडावी येते पराक्रमाची, रामायणे घडावी येते पराक्रमाची. हा देश स्तन्य प्याला गीताक्य अमृताचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. सर खूप असली गाणी मला येतात बरं. थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला, पण ते जपून ठेवा अंधार फार झाला. शोधात कस्तुरीच्या आहेत पारदी हे, हरणे जपून ठेवा, हरणे जपून ठेवा. थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला, पण ते जपून ठेवा अंधार फार झाला. असं वाटलं होतं की ती पोरगी यातलं काहीतरी म्हणल, आजीला वाटलं होतं. पण यातलं पोरगी काहीच म्हटली नाही. पोरगीनं षडजातला सूर काढला.
आता माझा शेडजा जाणार नाही, लक्षात ठेवा, पण मी मध्यमात म्हणतो. पोरगी म्हणते आजी ऐक कविता. ले जे मेरी विल यू गेट अप, विल यू गेट अप, विल यू गेट अप टुडे. नो नो मदर, आय वॉन्ट गेट अप, आय वॉन्ट गेट अप, आय वॉन्ट गेट अप टुडे. आजी कळलं का तुम्हाला यातलं काय? कळलं का तुम्हाला? सांग मग हसू नका अजिबात. विशेषणापासून आपण लांब गेलो. विशेषण कशाला म्हणायचं? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणतात. नाम कशाला म्हणतात? ठेवलेल्या नावाला नाम म्हणत असतात. एक दिवशी सर मी असं विचारलं पोरांना, नाम कशाला म्हणतात? तर पोरगा म्हणला वडलेल्या नामाला नाम म्हणतात. त्याला माहितच नाही नाम कशाला म्हणतात, तर तो म्हणला वडलेल्या नामाला नाम म्हणतात. तरी बरं आहे म्हटलं की बाबा वडले, म्हणला पिक्चरच्या नावाला नाम म्हणतात, बरं म्हटलं नाही. गम खाते हैं हम सोते हैं बहुत ज्यादा हम रोते हैं चिट्ठी आई. कम खाते हैं कम सोते हैं तो भी दामन हमारा नम नहीं होता. इन आंखों को बरसने का कोई मौसम नहीं होता. इतने दुश्मनों के बीच में भी हम महबूद रहते हैं हम, क्योंकि श्री विठ्ठल की दुआओं का खजाना कम नहीं होता. अरे देवाची कृपा झाल्यावर काय तुम्हाला कमी पडतं? का मागता? कोणाच्या भीक मागायची काय जरूर आहे? काय समर्थांची कांता कुरान मागे भीक मागेल का राजाची बायको? नाही ना. कांता काय भीक मागे? काय समर्थांची कांता कुरान मागे? बरोबर आहे. तर तुकोबारांचं जीवन परिपूर्ण आहे आणि तुकोबारांनी आपल्या आवडीच्या ठिकाणी लावलेलं विशेषण आहे हेची चकार वाक्यात आला की तो इतरांची आहुती करतो. याच्याशिवाय मला दुसरं काहीच आवडत नाही. सर्व संगे बीट आला तू एकला आवडशी. म्हणजे तुकोबारांची देवाविषयीची असणारी आवड कधीच बदलत नाही. आपली आवड सारखी बदलते. आपली आवड सारखी बदलते. तुकोबारांची आवड देशाने बदलत नाही, वयाने बदलत नाही, परिस्थितीने बदलत नाही आणि वस्तूने बदलत नाही. आपली आवड चारही गोष्टीने बदलते. ऐका, कधीच न गेलेली 5-6 पोरं कडी गावातली पंढरपूरला गेली आणि 48 तास दर्शन बारीत उभे राहिले आणि पांडुरंगाचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन परत निघाली आणि इकडं आल्यावरती पहिलं गाव सांगा पटकन पंढरपुरात निघाल्यावरती. मौद सोनक. मग सोनक्यात गाडी आली आणि त्यातला एक जण ड्रायव्हरला म्हणू लागला, ड्रायव्हर गाडी ढाब्यावर घे. बरं का? गाडी ढाब्यावर. ड्रायव्हर म्हणतो अक्कल आहे का तुला? 48 तास दर्शन बारीत उभा राहिलं, लगेच ढाब्यावर गाडी. मग तो म्हणतो मग दर्शन आपण कुठे घेतलं? दर्शन कुठे घेतलं? मग इथं काय त्याचं आता काय बदललं? बदललं काय? बदललं काय? देश बदलला, आवड बदलली. कधी कधी असं होतं, परिस्थिती बदलली, आवड बदलते. कष्टाने म्हाताऱ्याने प्रपंच केला. रोज 2 रुपये पाठीमागे टाकायचा आणि एक सायकल घेतली त्यांनी. कशा करता? रोजगार हमीवरती कामाला जाण्याकरता. कष्टाने प्रपंच केला. सकाळी बाहेर काढताना पुसायचा, दुपारी जेवायला सुटलं सायकल पुसायचा, संध्याकाळी घरात लावल्यानंतर पुसूनच घरात लावायचा. दोन्ही टायर असतात ना, ते टायरच्या पाठीमागं कुत्र्याच्या जिभेसारखा लोंबता रबर सोडलेला तो रबर, त्या रबरावरती लिहिलं होतं पुढं आणि पाठीमागं सायकल सोडून बोलायचं. असं लिहिलं होतं त्याने. फार त्याच्यावरती दादा प्रेम करायचा सायकलीवरती. लाइटिंग आणि त्याने तो डायनामा आर्मिचर लावला होता. 2 हँडल होते, त्याला असे झुरमुळे सोडल्या होत्या आणि खूप त्याच्यावरती तो प्रेम करायचा. दिवसातनं 4-5 वेळा पुसायचा आणि घरात घालायचा. कष्टाने प्रपंच केला, मुलं लहानाची मोठी केली, कष्टाने मुलं शिकवली. बघता बघता त्याचा एक मुलगा डॉक्टर झाला, एक इंजिनियर झाला, एक वकील झाला आणि बघता बघता त्याच माणसाचा, त्या म्हाताऱ्याचा रोजगार हमीवरती जाणाऱ्या कडेगावच्या स्टँडवरती 50 लाखाचा बंगला तयार झाला आणि 20 लाखाची स्कॉर्पिओ पोराने बसायला दिली. बापाने लय कष्टातनं प्रपंच केलाय. मग 20 लाखाची स्कॉर्पिओ आहे आणि 50 लाखाचा बंगला त्याच म्हाताऱ्याला बसायला मिळाला. आता काय बदललं? परिस्थिती बदलली. मग सांगा मला आता, जुन्या काळामध्ये रोजगार हमीवरती जाण्याकरता घेतलेली सायकल दिवसातनं आता किती वेळा पुसत असेल? पुसल का होते? कधीच त्याने भंगारला देऊन टाकले असेल, आहे का नाही? काय बदललं? परिस्थिती बदलली, आवड बदलते. कधी कधी असं होतं, वस्तू बदलली, आवड बदलते. बघा ना, एखाद्याला विचारलं काय खाणार तुम्ही महाराज?
काही नाही, साधी भाजी भाकरी. आणि मग पंचपक्वान समोर आलं की आम्हाला सुद्धा वाटतं की ते हे मागं सारावं आणि ते थोडंसं अलीकडे वडावं. महाराज तर तुम्ही तर बोलला भाजी भाकरी खायची आणि हे का वडता तुम्ही आता? महाराज म्हणले आता तुम्ही आणले समोर तर असा अपमान कसा काय करू? आता अपमान करू का? खाऊ वाटायला लागलं. खाऊ वाटायला लागलं. का खाऊ वाटायला लागलं? काय बदललं? वस्तू बदलली, आवड बदलते. आणि कधी कधी असं होतं, वय बदललं, आवड बदलते. एक लहान बाळ रडायला लागलं. आईने समजावलं, बहिणीने समजावलं, भावाने समजावलं, शेजापाजाऱ्याने समजावलं, रडायचं थांबे ना दादा. शेवटी बापाला काय वाटलं कोणाला, त्याने खांद्यावरती टाकलं. गावच्या चौकात गेले. त्या गावच्या चौकावरती एका दुकानाला एक बाहुली अडकवलेली होती. ती बाहुली 10 रुपयाची घेतली आणि त्याच्या हातात दिली. पोरग रडायचं लगेच थांबलं. तेच पोरग पुन्हा मोठं झालं. 16 वर्षाचा झाला, 12वी पास, 10वी पास झाला, 18 वर्षाचा झाला, 12वी पास झाला. 12वीत चांगली मार्क्स मिळाले, डीएडला नंबर लागला. 2-4 वर्षाचा तोही कोर्स पूर्ण झाला. आणि तोच पोरगा शिक्षक म्हणून नोकरीला लागला. आणि नोकरी करत असताना एक दिवशी शनिवारी दुपारी शाळा सुटली आणि पोरगा घरी आला आणि मोठ्याने रडायला लागला. सर कोण ते रडलं होतं, ते मोठ्याने रडायला लागला. मग आई विचारते का रडतो बाळ्या, सांगायला तयार नाही, रडणं चालू आहे. दादा भाव विचारतो, दादा का रडतो सांग, तुझ्याकडे कोणी बोट केलं तर हात कापून काढायची माझी ताकद आहे, बोल का रडतो सांग. सांगत नाही, रडणं चालूच आहे. बहीण विचारते दादा का रडतो, सांगायला तयार नाही, रडणं मात्र चालू आहे. सगळ्यांनी विचारून थकल्यानंतर शेवटी बापाच्या लक्षात आलं, हे लहानपणी पण असंच. मला वाटतं तुमच्या लवकर लक्षात आलं. मग त्याला काय दिलं होतं भाऊ, मग आता तर हे मोठं झालेलं आहे हे की नाही. आता ते खरं ते बाहुलीसाठी रडत होतं. लक्षात काय बदललं? काय बदललं? बदललं काय? वय बदललं, आवड बदलते. ऐका चला आता इकडे या. तुकोबारांचं वय बदललं, देवाच्या गुणाविषयी रूपाविषयीची असणारी आवड बदलली नाही. परिस्थिती बदलली तुकोबारांची, देवाच्या रूपाविषयीची असणारी आवड बदलली नाही. देश बदलला तुकोबारांचा, देवाच्या रूपाविषयीची असणारी आवड बदलली नाही. तुकोबाराय सांगतात माझा राजवाडा गेला, स्मशान आलं, पण स्मशानेचे आम्हा निहालीचे सुख या नावे कौतुक तुमची कृपा. देश बदलला, आवड बदलली नाही. आणि काळ बदलला, आवड बदलली नाही. वय बदलला, आवड बदलली नाही. वस्तू बदलली, आवड बदलली नाही. या आवडीला म्हणतात हेची. चकार वाक्यात आला की तू इतरांची आहुती करतो, याच्याशिवाय दुसरं काहीच आवडत नाही. आणि निरंतर आवडतं सर्व संगे वीट आला, तू एकला आवडशी अखंड खंडेना जीवन. रामकृष्ण नारायण अशी असणारी तुकोबारांची आवड. आणि ज्या रूपाविषयीची असणारी आवड त्या साधकाने विचारलं, सांगा तुकोबाराय, अशी जर तुमची आवड असेल तर ते ज्याच्या विषयीची तुमची आवड आहे त्याचं रूप कसं आहे आम्हाला सांगाल का? तुकोबाराय सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये, सुंदर ते ध्यान उभे विठे सुंदर ते ध्यान उभे विठे तुळशी हार गळा, काशे पितांबर आणि आवडे निरंतर हेची ध्यान. पुढे तुकोबाराय वर्णन करतात, मकर कुंडल तळपती श्रवणी, पौंटिकौ स्तुभमने विराजित. आणि असा असणारं रूप मला आवडतंय.
पण याच्यावरती हे रूप म्हणजेच माझं सर्व सुख आहे, याच्यावरती तुकोबारायांना शिक्कामोर्तब करायचा होता. पण एखाद्या गोष्टीवरती आपलं मत मांडत असताना मोठ्यांचा थोडासा आधार घ्यायचा असतो. म्हणून तुकोबाराय पुन्हा माझ्या माऊलीकडे गेले, ज्ञानराज माऊलींच्याकडे गेले आणि माऊलींना म्हणतात, माऊली त्या ईश्वराचं रूप पाहणं हेच माझं सर्व सुख आहे. या मतावरती माझं जीवन, या अधिष्ठानावरती माझं जीवन आलेलं आहे. पण याच्यावरती शिक्कामोर्तब करताना तुमच्या मताचा मला विचार करायचा आहे. तुमचं मत मग याच्याविषयी काय आहे तेवढं सांगा. ज्ञानोबांनी मत सांगितलं, रूप पाहता लोचनी सुख झाले हो. तुम्हाला पंचपतीतून बाहेरच काढत नाही आज. सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, बहुत सुकृतांची जोडी. कोण म्हणतं? ज्ञानराज माऊली. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. आणि ज्ञानोबाराय बोलतात, सर्व सुखाचे आगर बाप रुक्मादेवीवर. जेव्हा ज्ञानोबारायांचा हा शब्द ऐकला आणि तेव्हा तुकोबारायांनी अभंगाचं शेवटचं चरण लिहायला घेतलं. तुका म्हणे माझे सर्व सुख, तुका म्हणे माझे सर्व सुख, तुका म्हणे माझे सर्व सुख, तुका म्हणे माझे सर्व सुख. तुळसी हार गळा हात पितांबरे, तुळसी हार गळा हात पितांबरे, तुळसी हार गळा
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 करविले तैशी केली कटकट वाकडी कण्णीट देव जाणे. ज्ञानोबराय तुकोबारायांनी मला जशी बुद्धी दिली असेल तसं मी बोलण्याचा प्रयत्न केला. जाता जाता सर मला एक वाक्य बोलू द्यात. कीर्तना करता देवाश्रय असतो, कीर्तनासाठी देवाश्रय असतो. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. जिथं कीर्तनाची जागा असते तिथे देवाचा आश्रय असतो. जिथं कीर्तनाची जागा असते तिथं संतांचा सुद्धा आश्रय असतो. पण संत आणि संत आणि देव हे सोडून एका आश्रयाची गरज असते सर. एका आश्रयाचे कोणतंही आध्यात्मिक अधिष्ठान असू द्यात, कोणतंही अध्यात्माचं अधिष्ठान असू द्यात, पण त्या एका आश्रयाची गरज असते. आणि त्या आश्रयाचं नाव आहे सर राजाश्रय. राजाश्रयाची सुद्धा गरज असते. आणि आपल्या गावामध्ये आपण भाग्यवान समजू, इथं देवाचा आश्रय आहे, संतांचा आश्रय आहे. आणि आपल्या आज गावचे सुपुत्र आदरणीय धैर्यशील देशमुख दादा यांच्या संग्राम भाऊ देशमुख दादा यांच्या माध्यमातून आपल्या या कार्यक्रमाला अध्यात्म राजाश्रयाचं सुद्धा अधिष्ठान आहे हे लक्षात ठेवा. आणि म्हणून हे असे व्यक्तिमत्व जेव्हा असे सज्जन माणसं जेव्हा समाजामध्ये असतात तेव्हा समाजाला दिशादर्शक म्हणून ती माणसं कायम ठरत असतात. समाज डोळं झाकून जरी त्यांच्या पाठीमागं गेला तर तो समाज अजिबात खड्ड्यामध्ये जाणार नाही. डोळे झाकून त्यांच्यावरती विश्वास ठेवण्याकरता अशी फार कमी माणसं असतात. आणि त्यातले आपल्या गावामध्ये लाभलेले साहेब म्हणजे आपले आदरणीय संग्राम भाऊंच्या माध्यमातून मला वाटतं तात्यांच्यावरती प्रेम करणारे भाऊ, अतिशय तात्यांच्यावरती प्रेम करणारे. आणि आमचं सुद्धा सांगू का, माझ्यावरती सुद्धा सर नितांत तात्यांचं प्रेम आहे. तात्या कोणासाठी रडले असतील म्हणून मला माहीत नाही, मी बघितलेले नाही कधी, पण तात्या माझ्यासाठी अक्षरशः ढासाढासा रडलेले आहेत. त्याचा मी पुरावा तुम्हाला कीर्तन झाल्यावरती देईन, पुरावा देईन. ती तात्या रडलेले आहेत. सांगू का शेवटी एक वाक्य, जेव्हा डाव कंपनी पेटली त्याच्या अगोदर तात्यांची सातारा जिल्हाभर कीर्तन आम्ही ऐकायला जायचो. त्याच्या अगोदर आमची ओळखही नव्हती बरं का भाऊ, त्याच्या अगोदर ओळखही नव्हती. आणि तात्यांच्या पाठीमाग आम्ही कुठं कीर्तन असेल तिकडं जायचो, 70 किलोमीटर जायचो. आणि तात्या मला वाटतं करवडीला आले आणि करवडीहून तात्या सिद्धेश्वर कुरवलीला आले. सिद्धेश्वर कुरवलीला आल्यानंतर तिथं कोणीतरी मला बोलायला उभा केलं. मला वाटतं आमचे विजय महाराज शिंदे लोणीकर. ते म्हणले या पोराला काहीतरी बोलायचं. मी बोलण्याकरता उभा राहिलो. दादा तुम्ही म्हणला ना तात्या बित्या कोण आम्हाला माहीत नव्हतं. आणि खरं सांगू का तुम्हाला, जेव्हा माहीत नसतं ना तेव्हा बोलण्यातली मजा असते. मला सुद्धा तात्यांची ती भीती माहीत नव्हती, त्यांचा वचप माहीत नव्हतं. मी तात्यांना सरळ मायकून म्हणलं, तात्या 4 वर्ष झालं, आम्ही 3 वर्ष झालं तुमच्या मागं पुढं फिरतो पण तुमचं आमच्याकडं लक्ष नाही, असं मी तात्यांना बोललो. तात्यांनी लगेच माईक हातामध्ये घेतला आणि तात्या अक्षरशः रडायला लागले. तात्यांनी एवढा सामान्य शब्द माझा एवढ्या उंचीवरती नेला. तात्या म्हणले, आताच अरुण नावाचा कोणीतरी एक पोरगा बोलून गेला, 3 वर्ष तुमच्या पाठीमागे फिरतोय पण तात्या तुमचं लक्ष नाही. मला त्या अरुण नावाच्या पोराला सांगायचं आहे की रामकृष्ण परमहंसांच्या शोधात स्वामी विवेकानंद होते. स्वामीजी भेटल्यानंतर स्वामी विवेकानंद रामकृष्णांना म्हणतात, काय इतक्या लवकर तुम्ही मला भेटला नाही? तुमच्यासाठी मी 3 वर्ष मी तुमच्या शोधात आहे, का मला लवकर भेटला नाही? तिकडं लावलं त्यांनी बघा, तात्यांनी का लवकर भेटला नाही? आणि त्यावेळेस रामकृष्णांनी परमहंसांनी उत्तर दिलं, अरे तू माझ्यासारखा गुरु मिळावा म्हणून 3 वर्ष प्रयत्न केला, पण मी तुझ्यासारखा शिष्य मिळावा म्हणून मी 3 जन्म घातलेत. तात्याने असं आशय लावला आणि अक्षरशः तात्या ढसा रडायला लागले. बऱ्याच लोकांनी मला छातीला पकडलं आणि सांगितलं, हे सौभाग्य तुम्हाला प्राप्त झालंय, हे अनेकांना कोणाला प्राप्त झालं नाही. या संधीचं सोनं करा. आणि त्या आशीर्वादावरती मी कीर्तन करतोय, लक्षात ठेवा. म्हणून आदरणीय तात्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आपल्या सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो आणि सेवेला इथं विराम देतो. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी नेले, हे तर माझे चिवरले पायी पण तुम्ही संत माझी आकडा दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने
विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय आ बोलले कुरी बेरे वाकुरी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध विचारिला दे करवे आपुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध काम ज्ञाने करा कापया करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव